अभिजित पाटील यांच्याकडून पूर्ण हा पाठिंबा देतो। कारण की आज कुठल्याही शहराचा जर विकास म्हणला किंवा कुठल्याही शहराची जर प्रगती म्हणली तर त्या शहरातील असणाऱ्या महसुली कार्यालय, न्यायालयीन प्रक्रिया याकरिता आपल्या गावगाड्यातील लोक एक शहरामध्ये येतात। आज या माढा शहरामध्ये येताना लोकांना आपले न्याय तसेच त्याबरोबरचे आपल्या सर्व महसुली कामं जर एक ठिकाणी करता आली तर त्या वतीनं जे काही लोक या शहरामध्ये येतील त्यांच्यासाठी येणाऱ्या लोकांच्या सुविधा या शहरामध्ये उपलब्ध केल्या जातील। परंतु प्रशासनाच्या अशा उदासीन धोरणामुळे जर या शहरातील विविध कार्यालये जर आपण दुसऱ्या शहरात स्थलांतरित करायला लागला तर या शहरातील लोकांच्या रोजगारावर तसेच या शहराच्या प्रगतीवर एक अंकुश लावल्यासारखं होईल। तर मी प्रशासनाला आबांच्या वतीनं विनंती करतो की आपण या प्रशासकीय कार्यालयाने आपल्या वरिष्ठांकडे ही जी मतमोजणीसाठी आपण जे कुर्डुवाडी शहरासाठी मागणी केलेली आहे आणि या बचाव समितीला जो आपण एक लेखीमध्ये रिपोर्ट दिलेला आहे की आम्ही या कार्यालयाच्या वतीनं काही त्रुटीमुळे आम्ही कुर्डुवाडी येथे उपलब्ध करून देतोय, तर त्या गोष्टींसाठी आपण पर्यायी दुसरी व्यवस्था उपलब्ध करावी। प्रशासनानं जर ठरवलं तर काहीही होऊ शकतं आणि प्रशासकाच्या हातात तेवढे सर्व अधिकार हे शासनाने दिलेले असतात। तरी आपल्या या प्रशासकीय अधिकारांचा वापर करून आपण या माडेकरांच्या सर्व विचारांच्या, भावनांच्या एक आदरयुक्त भावनांचं कदर करून आपण हे मतमोजणी हे ठिकाण माढा शहराच्या बाहेर नेऊ नये अशी सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व आंदोलनामध्ये आबांच्या वतीनं पाठिंबा दर्शवत थांबतो। धन्यवाद।